मम्मा मम्मा माझी आवडती पावभाजी केलेली आहेस? हा, तुझ्या आवडती पावभाजी केली आहे, छान चटपटीत अशी. कारण आता ह्या दिवसात खूप छान छान भाज्या मिळतात ना, म्हणून हेल्दी अशी ही पावभाजी बनवलेली आहे. कुठल्याही गाड्यावर मिळणारी किंवा हॉटेलमध्ये मिळणारी अशी चव नसून त्याची एक युनिक चव आहे. तर ही पावभाजी तुम्ही या पद्धतीने करा, खाणारे तुम्हाला म्हणतील नेहमी अशीच करा, कारण ह्याची चवच अशी युनिक आहे. तुम्हाला मी ही पावभाजी प्रॉपर स्टेप्स मध्ये सांगितलेली आहे. भाज्या कशा शिजवायच्या, त्याची फोडणी कशी तयार करायची, आणि त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता मी टेस्ट करणार आहे मम्मा. मी खूप मस्त लागतंय. अगं हे तर एकदम हॉटेलच्या पेक्षा पण मस्त लागतीये. हा, म्हणूनच ही वेगळे आपली पावभाजी आहे. त्याची रेसिपी पण वेगळ्या पद्धतीची आहे. त्यामुळे रेसिपी सुरू करण्यापूर्वी फटाफट आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि तुमची रेसिपी मस्त झाली तर मग आमच्या कमेंट मध्ये एकदम मस्त झाली असेल या. रेसिपीला सुरुवात करूया. वेलकम टू नंदाज युनिक किचन. पावभाजी करण्यासाठी मी इथं 3 गाजर किसून घेतलेले आहेत, 1 बीट किसून घेतलेला आहे, 5 मध्यम आकाराचे बटाटे आहेत ते चिरून घेतलेले आहेत. म्हणजे साधारण अर्धा किलो असतील, अर्धा किलोपेक्षा थोडे जास्त, 600 ग्रॅम वगैरे. 1 वाटी मटारचे दाणे घेतलेले, 2 सिमला मिरची बारीक कट करून घेतलेले आहेत, 4 टोमॅटो कट करून घेतलेले आहेत आणि 1 वांग घेतलेलं आहे. आता गॅसवर मी एक जाड तळाची कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1 पळी एवढं तेल टाकलेलं आहे. आता हे तेल गरम झालेलं आहे, तर याच्यामध्ये आपण गाजर, बीट, बटाटा आणि मटार हे टाकून घेऊयात. वांग मी हे परतत असताना चिरून टाकणार आहे. आधी चिरलं तर ते काळं पडतं. वांगही आपण ह्याच्यात टाकणार आहे. त्या सगळ्या भाज्या त्या तेलामध्ये टाकून घेतल्यात. हलवून घेऊयात आपण हे. अशा तेलामध्ये भाज्या परतल्या ना, म्हणजे पावभाजीची चव एकदम छान होते. आता ह्या भाज्या परतत असतानाच मी वांग कट करून टाकणार आहे याच्यामध्ये. बघा, छान कलरफुल अशा भाज्या दिसतात आपल्या ह्या. मी फ्लावर वापरत नाही पावभाजीला, आणि भाज्या उकडून वापरण्याच्या ऐवजी अशा परतून वापरल्या ना, पावभाजीची टेस्ट एकदम मस्त होते. भाज्या परतत असतानाच चिरलेलं वांग टाकलंय. वांग चिरून धुवायचं नाही, बटाटाही चिरून धुवायचा नाही. मी साल काढून आधी धुवून घेतला आणि मग चिरलेला आहे. हे मी परतून घेते आणि फास्ट गॅसवर परतायचं, म्हणजे वांग काळं पडत नाही. वांग्यामुळे पण भाजीची चव छान होते. खूप नाही टाकायचं, एकच वांग टाकायचं आपल्याला. आता ह्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेते. आणि एकदा परतून घेते मीठ टाकल्यावर. बघा, छानपैकी ह्या भाज्या मी तेल आणि मिठामध्ये परतून घेतलेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये टाकायचे आपण गरम पाणी. भाज्या बुडतील एवढं गरम पाणी टाकायचं. एकदा हलवून घेते. भाज्या बुडतील एवढंच मी गरम पाणी टाकलेलं आहे. बघा, वांगही आपलं अजिबात काळं पडलेलं नाही, फास्ट गॅसवर परतल्यामुळं. आता ह्याला मोठ्या गॅसवर एक उकळी आणायची. गरम पाणी टाकल्यामुळं ह्याला लगेच उकळी आलेली आहे. आता मी कव्हर करून ठेवते आणि मीडियम फ्लेम वरती हे 10 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचंय. भाजी शिजते तोपर्यंत आपण वाटण काय करायचं बघूया. इथं मी 1 चमचा एवढा आल्याचा किस घेतलेला आहे मिक्सर जार मध्ये. त्याच्यानंतर 15-20 लसणाच्या पाकळ्या
मी थोड्या कट करून घेतल्यात, म्हणजे मिक्सरमध्ये ह्याची पेस्ट चांगली होते. आणि 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या तुकडे करून आपण ह्याच्यामध्ये टाकूयात. 4 ते 5 एवढ्या हिरव्या मिरच्या आहेत, कट करून घेऊयात. हे मिक्सरमध्ये वाटण करून घेतलं आपण. हे वाटण काढून घेतलं. आता ह्याच मिक्सर जार मध्ये आपण ह्या टोमॅटोची प्युरी करून घेऊयात. भाज्या शिजत आहेत तोपर्यंत आपण ही बाकीची तयारी केली. आलं लसूण मिरचीचं वाटण करून घेतलं, टोमॅटोची प्युरी करून घेतली. आपण ही सिमला मिरची फोडणीत वापरणार आहे. त्याच्यानंतर इथं मी छोटा 1 चमचा हळद घेतलेली आहे, 1 चमचा एवढा लाल तिखट घेतलेला आहे, अर्धा चमचा काळं तिखट घेतले आपल्या घरातलं नेहमीचं, आणि पावभाजी मसाला 1 चमचा भरून घेतलेला आहे. अर्धा चमचा एवढा गूळ घेतलेला आहे आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे. आपल्याला हे फोडणीसाठी लागणारं साहित्य. 10 मिनिटांमध्येच आपल्या भाज्याही छान शिजलेल्या आहेत. बघा आता बटाटा बघा, वाटाणा हे सगळं छान शिजलेलं आहे. अशा पद्धतीने भाजी शिजवली ना की भाजीची चव छान लागते. कुकरमध्ये नुसतं वाफवून निघतं आणि भाज्यांना एवढी चव येत नाही. एकदम छान शिजलेल्या आहेत आणि खूप वेळही लागत नाही. आपण बाकीची तयारी करेपर्यंत ह्या भाज्या शिजलेल्या आहेत. आता मी गॅस बंद करते. आता ह्या भाज्या आपण स्मॅश करून घेऊयात. छान शिजलेल्या आहेत त्यामुळे लगेच स्मॅश होतात. ह्या हे सगळं आपण स्मॅश करून घेऊयात. भाज्या स्मॅश करून झाल्या की मी ह्या परातीमध्ये काढून घेते. आपण हीच कढई फोडणीसाठी वापरणार आहे. कढईमध्ये राहिलेली जी भाजी आहे ती गरम पाण्याने विसळून आपण ह्याच्यामध्ये काढून घ्यायची, म्हणजे कढई स्वच्छ होते. गरम पाणी टाकून ही कढई मी विसळून घेतलेली आहे. ते पाणी आपण ह्याच्यात टाकूयात, म्हणजे कढई स्वच्छ झाली आपल्याला फोडणीसाठी. तीच कढई मी गॅसवर गरम करायला ठेवलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण टाकूयात तेल. मग अशी आपण भाज्या शिजवताना 1 पळी एवढं तेल टाकलेलं आहे. आता मी साधारण 3 पळ्या एवढं तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये पाव चमचा एवढा हिंग टाकून झाला की आपण हे केलेलं आलं मिरची लसूणचं वाटण टाकायचं. आणि हे आपल्याला परतून घ्यायचं आहे जरा. हे वाटण जेवढं छान प्रमाणात घालणार आणि चांगलं परतून घेणार तेवढी भाजीची टेस्ट छान होते. अर्ध्या मिनिटासाठी हे वाटण परतून झालं की ह्याच्यामध्ये आपण टाकायची सिमला मिरची. मी तुम्हाला जो फोडणीचा सिक्वेन्स सांगते ना त्या सिक्वेन्समध्ये जर आपण फोडणी केली ना तर भाजीची चव एकदम अप्रतिम होते. कांदा फोडणीमध्ये घालायचा नाही. कांदा वरून घ्यायचा पावभाजीला कच्चा. असा जर कांदा घातला ना फोडणीमध्ये तर भाजीची चव बिघडते. एकदम कडक अशी चव होत नाही पावभाजीची. हे पण आपण अर्ध्या मिनिटासाठी परतून घेऊयात. आता हे अर्ध्या मिनिटासाठी परतून घेतलं की ह्याच्यामध्ये आपली जाईल ही केलेली टोमॅटोची प्युरी. ही प्युरी पण आपल्याला खूप छान अशी परतून घ्यायची आहे. ह्या सिक्वेन्स मध्ये फोडणी करून ही प्युरी आपण जेवढी जास्त छान परतून घेणार ना तेवढी आपली भाजी छान लागते. किती वेळ लागतोय प्रॉपर परतायला मी तुम्हाला सांगते. बघा 4 मिनिट मी ही टोमॅटोची प्युरी परतून घेतलेली आहे. तर ह्याच्यातलं सगळं जे पाणी आहे ते आटलेलं आहे आणि ह्याला तेल सुटायला लागलेलं आहे.
ह्या महत्वाच्या स्टेप्स आहेत. पहिली महत्वाची स्टेप मी काय सांगितली, फोडणीमध्ये हिंग टाकल्यानंतर आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकून भाजायची, नंतर सिमला मिरची भाजून घ्यायची आणि मग ही टोमॅटो प्युरी आपण टाकलेली आहे आणि त्यातलं सगळं पाणी आटून तेल सुटेपर्यंत हे छान भाजून घ्यायचं. कारण फोडणीला आपण जेवढं वेळ देऊन फोडणी करू ना तेवढी फोडणी छान होते आणि भाजी एकदम टेस्टी लागते. आता आपण ह्याच्यामध्ये हे मसाले ऍड करायचे. त्याच्यानंतर आपण घेतलेला गूळ आणि ह्यालाही तेल सुटेपर्यंत थोडा वेळ आपण परतून घ्यायचंय. चवीपुरतं मीठ टाका, कारण आपण काय केलेलं आहे, भाज्या शिजवताना आपण मीठ टाकलेलं आहे. आणि 1-2 चमचे एवढं तूप टाकायचं. 2-3 चमचे टाकलं तरी चालेल. आणि हेही छान आता परतून घ्यायचं आपल्याला तेल सुटेपर्यंत. थोडंसं पाणी टाकूयात आणि 2 मिनिटासाठी हा मसाला छान परतून घेऊयात. तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घ्यायचं. बघा हा मसाला छान परतून झालेला आहे. त्याला छान तेल सुटलेलं आहे. ह्या ज्या स्टेप्स आहेत ना त्या सगळ्यात जास्त महत्वाच्या आहेत. आपण पाणी घालून हा मसाला परतून घेतलेला आहे. आता आपली जाईल स्मॅश केलेली भाजी. हेल्दी आणि टेस्टी होणारी ही भाजी जरा वेगळ्या पद्धतीने आपण केलेली आहे. या पद्धतीने केली की ती टेस्टीच होते. हे सगळं आपण टाकून घेऊयात. थोडंसं गरम पाणी घेतलंय मी हे विसळून आणि हे मिक्स करून घेऊयात. छान मिक्स करून घ्यायचे आणि 10 मिनिट ह्याला आपण उकळून घ्यायचं. बघा छान रंगही झालेला आहे आणि हेल्दी झाली. आपण ह्याच्यामध्ये वापरलेल्या सगळ्या भाज्या हेल्दी आहेत. त्याला आपण आता उकळून घेऊया 10 मिनिटासाठी. बघा मस्त अशी आपली ही पावभाजी तयार झालेली आहे. कन्सिस्टन्सी पण छान आहे आणि रंग पण छान आहे. आता ह्याच्यामध्ये टाकूयात आपण चीज आणि हे सर्व करूया. सर्व करतानाही आपण आणखीन टाकणार आहे. बघा भाजी दिसते कशी, एकदम छान अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे. आणि चव म्हणाल तर वास असा इतका छान येतोय. तुम्ही चीज किंवा बटर पण टाकू शकता. आपण बटर टाकूया ना ह्याच्यात, किंवा तुम्ही तूप पण टाकू शकता. हा तुपानी पण छान लागतं हे. तर अशी ही टेस्टी पावभाजी तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंट मध्ये सांगा तुमची पावभाजी कशी होते. भेटूया परत एकदा छानशा रेसिपी सह. टिल देन गुड बाय.